वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याचबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांनी भाजप महायुतीला आशीर्वाद दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप महायुतीला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत। याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज प्रोफेशनल कॉन्क्लेव्हचं आयोजन केलेलं आहे। डॉक्टर, सीएस, प्रोफेशनल्स अशा विविध क्षेत्रातील या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे आणि मोदीजींच्या सरकारचे 12 वर्ष आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 100 दिवस या संबंधामध्ये चर्चा करण्याकरता आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने ज्या प्रकारे रिफॉर्म्स या देशामध्ये केलेले आहेत त्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे। येणाऱ्या 2-3 वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। 2029 साली भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारने राबवलेले विविध प्रकारचे प्रकल्प असतील, रिफॉर्म्स असतील, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कमीत कमी आता वैश्विक जे काही संकट जगासमोर आलेलं आहे त्याचे कमीत कमी चटके भारताच्या अर्थव्यवस्थेला मोदीजींच्या सरकारच्या मॅनेजमेंटमुळे या ठिकाणी आपल्याला हे दिसतच आहे समोर। आणि इव्हन तुम्ही कोविडमध्ये बघाल की जगामध्ये सर्वात पहिली अर्थव्यवस्था कोविडच्या बाहेर येणारी ही भारताची अर्थव्यवस्था होती आणि कोविडच्या या झटक्यानंतर सुद्धा भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून बाहेर आलेली आहे। आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारचं विजन, मोदीजींच्या सरकारचं एक्झिक्युशन, फायनान्शियल मॅनेजमेंट, रिफॉर्म्स या सगळ्याच्या आधारावरती भारत देश येणाऱ्या काळामध्ये विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने कूच करत आहे।